पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या सत्रासाठी 25 मिनिटं असतील, दुसऱ्या सत्रासाठी 25 मिनिटं असतील. या सर्व गोष्टींची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कारण आजचा अंतिम दिवस आहे. सामने आपण जर पाहिले तर टोटल सामने 8 आहेत आणि मोठ्या लढती असतील, सेमीफायनल असतील, फायनल असेल, बक्षीस वितरण सोहळा असेल. या सर्व गोष्टींसाठी त्या ठिकाणी आपल्याला टाइम जास्तीचं असणं गरजेचं असतं. त्यासाठी सकाळपासून आम्ही तुमच्या पाठीमागे लागणार आहोत. त्या कारणाने आम्ही विनंती करतोय ज्यांच्या मॅचेस आहेत त्यांनी लगेच मैदानावरती या. सामन्याला सुरुवात होते. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया. निलेश मर्डेकर सर आणि उमेशजी सावंत सर यांचा आपण आवाज ऐकतोय. धन्यवाद. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती दिमागदार स्वागत केलंय गोलंदाजाचं आणि पहिल्याच बॉलवरती राजू कंक यांच्या पाठमधून आलेला हा चौकार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मेदेव सर्व कार्य शिव सर्वदा. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. सकाळ हसरी असावी, डोळ्यासमोर देवाची मूर्ती दिसावी, घ्यावे पांडुरंगाचे नाव, सर्व होईल तुमचे काम. शुभ सकाळ मित्रांनो. पहिल्याच बॉलवरती चौकार आला. निश्चित सुरुवात चांगली केलेली आहे. जिल्हा आयकॉन म्हणून खेळताना कराड तालुक्यातील कुसूरगावचे राजू कंग यांनी चौकार अंकित केलाय. बॉलर तयार. डिफेन्स क्रिकेट येते. ट्रायू फक्त केला या बॉलला आणि त्याच्यावरती एक सिंगल येते. चौकार आल्यानंतर एक डिफेन्स इथे शॉट इथे पाहायला मिळतोय आणि राजू कंक आणि कुमार शेट्टी आणि बॉलिंग ट्रॅक वरती आकाश मोहिते आहेत. निश्चित तोला मोलाचे खेळाडू आहेत. एकामेका विरुद्ध आता जिल्हा आयकॉन अशी लढत तुम्हाला पाहायला मिळाली पहिल्या 2 बॉलच्या पाठीमागे. आता स्ट्रायकर एंड वरती आता कुमार शेट्टी आहेत. बॅटिंगसाठी पहिल्यांदा स्ट्राईक घेतील. समोरून आकाश मोहिते यांचा दमदार मारा. हो, टॅप शॉट केलं. ऑन साईडला थोडासा टर्न केलाय बॉलला, थोडेसे वाईड. त्याच्यानंतर मिड विकेट मध्ये चांगली फिल्डिंग होते आणि एक सिंगल पुन्हा एकदा मिळते. निश्चित पहिल्या बॉलचा खेळ जर आपण वगळला तर आकाश मोहिते यांनी त्यानंतर चांगली गोलंदाजी केलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे तब्बल 6 धावा 0 गडी बाद. आणि आकाश मोहिते यांच्याबद्दल आपण जेव्हा जेव्हा चर्चा करतो की ओमान देशासाठी ज्यांनी लेदर बॉल क्रिकेट खेळले ते खेळाडू आहेत. हो, स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय आणि फलंदाज राजू कंक. मोठी विकेट. जबरदस्त इथे बॉल टाकलाय. बॉल टप्पा खाली राहिलाय. यष्टी रक्षकाची कमाल आणि एन्जॉय करत असताना या गेमला. निश्चित एक चांगला बॉल आकाश मोहिते यांचा. आपण ज्यांच्याबद्दल या अगोदर देखील चर्चा करत होतो की लेदर बॉल क्रिकेटचे धडे त्यांनी गिरवलेले आहेत. आणि हा बॉल जर तुम्ही पाहिला उजव्या स्टिचच्या बाहेरचा होता आणि खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे राजू कंक यांचा फसला. जड पावलांनी राजू कंक येत आहेत माघारी. बॅटिंग करताना अवघ्या धावा त्यांनी बनवल्या 5. नाराज आहे ऑल. खरं तर सातारा जिल्हा आयकॉन ढासळलाय आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये सचिन कदम बॅटिंग साठी जात आहेत आणि नाराज आहेत राजीव कंक फटक्याच्या पाठीमागे. परंतु वेग आपण पाहिलाय तर भन्नाट वेग होता. तर निश्चित या बॉलच्या पाठीमागे वेगाचं एक चांगलं मिश्रण बघायला मिळालं. राजू कंक हे असे खेळाडू होते गतवर्षी KSK प्रीमियर लीगचा मालिकावीर किताब यांनाच मिळाला होता. परंतु या संपूर्ण सीझन मध्ये नावाप्रमाणे त्यांची बॅटिंग होऊ शकली नाही आणि खास करून या मॅच मध्ये हा महत्वाचा सामना होता आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये राजू कंक येत आहेत माघारी. मैदानाच्या आतमध्ये आता पुढील फलंदाज बॅटिंगसाठी जात आहेत. सचिन कदम, मॅन फ्रॉम गोगवे. सचिन कदम बॅटिंगसाठी आपण आजचा पाहिलं तर रविवारचा दिवस. आनंद घ्या, आनंदामध्ये सामील व्हा. पहिली मॅच आपण पाहिली तर इंदाई 11 स्टार आणि त्याच्या विपक्ष साईशा 11 संघ असणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता. त्याच्यानंतर डिफेन्स क्रिकेट आपण पाहिले आणि राजू कंक यांची मोठी विकेट करत तर लागली गेली आणि आता सचिन कदम बॅटिंग ट्रॅकवरती. निश्चित सचिन कदम गोगवे गावचे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. आक्रमक फलंदाज आहेत. आज चांगली बॅटिंग करावी लागेल. क्रमांक 3 वरती आलेले आहेत. समोर आकाश मोहिते. जिल्हा आयकॉन यांचा हा दमदार मारा आहे. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आकाश मोहिते डावकुरे हाताचे गोलंदाज आहेत तर समोर सचिन कदम उजव्या हाताचे आक्रमक फलंदाज आहेत. अशी लढत या बॉलची. आल्या पावली शरीरापासून थोडा दूर ठेवलाय परंतु हा खूपच दूर चाललाय आणि एक सिंगल येथे अतिरिक्त धाव या इनिंग्स मधली आकाश मोहिते. निश्चित प्रयत्न हाच होता आकाश मोहिते यांचा की शरीरापासून बॉल मला दूर ठेवायचा आणि फलंदाजांना कसरत करायला लावायची आहे. या प्रयत्नामध्ये टाकलेला बॉल हा दिशाहीन आहे. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. इथे लो फुल टॉस बॉल दिशा दिली. पॉइंट मध्ये बॉल चाललाय. एक सिंगल या बॉल वरती येते. आता संयमानं सध्या क्रिकेट खेळलं गेलंय. निश्चित संयम हा फार महत्वाचा आहे कारण अतिघाई आता करून चालणार नाही. कारण राजू कंक सारख्या फलंदाजाची विकेट या टीमने गमावलेली आहे आणि त्याचमुळे की काय आता या दोन्ही फलंदाजांनी स्वतःवरती संयम ठेवलेला आहे. षटकातला शेवटचा बॉल. धावसंख्या आहे 8. 1 गडी बाद. आतापर्यंत 8 धावा झाल्यात. पहिल्या षटकाचा आपण खेळ इथून पाहतोय. आकाश मोहिते चांगली गोलंदाजी परंतु कुमारचा हा वार लॉंग ऑफ आहे क्षेत्ररक्षक.
वन बाउन्स आणि बघा इथे कॅच ड्रॉप नाहीये तर हा बॉल सेकंड अटेम्प्ट मध्ये खरं तर हा बॉल सुटला गेलाय. मामा ठाकूर अरुंबी गई और सपना भी भाग गई. निश्चित ज्या प्रकारे बॉल पकडायला गेले प्रयत्न हाच होता की जलद गतीने मला फेक करायचे आहे आणि पहा थोडीशी गडबड इथे झाली आणि क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या गलपान पणाला थारा नाही आणि हा फटका कुमारांचा चांगला होता. समोरच्या बाजूला खेळला होता. क्षेत्ररक्षक वेगाने आले आणि फेक जोरदार करायची होती परंतु सर्व काही गोष्टी गडबडल्या गेल्या आणि बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 4 धाब्यांसाठी षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या आहे 12. 1 गडी बाद. आतापर्यंत धावा झाल्या त्या शेवटच्या बॉलवरती. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. शेवटच्या बॉलवरती देखील चौकार आला. टोटल झाल्या त्या 12 आणि आता सेकंड ओव्हर साठी बॉलर सागर सकपाल बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 12 धावा आतापर्यंत. सचिन कदम साथीला आपण पाहिलं तर कुमार शेट्टे सध्या 2 बॉलच्या पाठीमागे 5 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात परंतु इथून पुढे या डावाला सावरायचं आहे. चांगली बॅटिंग करायची आहे आणि धाव संख्या देखील तितक्याच चांगल्या पद्धतीनं इथे उभा राहायचे आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती सागर सकपाळ. वेग चांगला होता परंतु या बॉलला फिस्ट फेकून दिलाय. डिस्पॅच केलंय. सो निगे सो ब्युटिफुल लुकिंग वाव. मैदानाच्या आतमध्ये एक मोठा टोला आलाय. सचिन कदम आक्रमक रूप धारण करतायत या बॉलच्या पाठीमागे आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. या बॉलची उडान 6 चा लकान सचिन कदम यांचा आणि याच प्रकारे आज बॅटिंग करावी लागेल. काल मोठा खेळ करता आला नव्हता सचिन कदम यांना परंतु आज नावाप्रमाणे खेळ करायला सुरुवात केली आहे आणि या बॉलवरती आक्रमण केलंय आणि या षटकातला पहिलाच बॉल सचिन कदम यांनी पाठवलाय 6 धाव्यांसाठी. जबरदस्त अफलातून स्वागत केले. पहिल्याच बॉलवरती दिमागदार स्वागत केलंय. बॉलर तयार. ओहो आणखी थोडासा शरीरापासून थोडासा टप्पा पाठी ठेवलाय. पहिला ओव्हर पिच होता चांगला मॅनेज केलाय. हा टप्पा बराच पाठी ठेवलाय आणि त्याच्यानंतर हा सुरेख कमबॅकचा डॉट बॉल. निश्चित ओव्हर द विकेट गोलंदाजी करतायत. लेफ्ट आर्म आहेत आणि त्याचमुळे की काय सागर सकपाळ यांना नॅचरल मुवमेंट प्राप्त होते. टप्पा पडल्यानंतर बॉल शरीरापासून थोडासा दूर गेला. आला तो डॉट. सागर सकपाळ यांचं मनोबल वाढवणारा हा बॉल. बॉल क्रमांक 2. टोटल झाले त्या 18 धाबा स्कोरकार्ड वरती. आणखीन एक येते. उंचच उंच बॉल चाललाय. चंद्रयान ओ माय गॉड बराच उंच गेला होता. हवेशी खर तर संपर्क केला होता आणि हा आकाश मोहिते यांनी पकडलाय डीप मिड विकेट मध्ये हा कॅच. धक्का क्रमांक 2 लागलेला आहे. आक्रमणाक सर्वोत्तम पर्याय असो आणि तोच मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न केला परंतु इथे पहा लांबी कमी पडली. मोबदला भोगावा लागला तो म्हणजे विकेटने आणि अखेरकार सचिन कदम यांचं आक्रमण फसतंय. त्यांनाही माघारी यावं लागतंय. जरूर आपण पाहिलं तर 2 पैलू असतात त्याच्यामध्ये. एक आक्रमक संयम आणि ते आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या बॉलवरती षटकार त्याच्यानंतर डॉट आणि कदाचित प्रेशर आलाय की काय हा प्रश्न उभा राहिला होता आणि मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आपली विकेट इथे गमावली आहे. चला बॅटर लगेच मैदानामध्ये जायचं आहे. बॅटिंगसाठी आता तुषार सकपाळ जात आहेत. तुषारला आता हुशार होऊन बॅटिंग करावे लागेल. एका बाजूने आपण पाहिलं तर कुमार शेट्टी असणार आहे. सागर सकपाळ पहिल्या बॉलवरती षटकार त्याच्यानंतर डॉट आणि कमालीचं कमबॅक करत असताना पहिल्यावरती बॉलवरती प्रेशर जरूर टाकला होता गोलंदाजावरती परंतु कमबॅक केलंय आणि टोटल धाव संख्या सध्या स्थिरावली आहे. 1.3 चा खेळ समाप्त झालाय. 18 धावा स्कोर गार्ड वरती लागल्यात. चला तुषारसाठी प्रत्येक षटकारासाठी नयन सकपाळ यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं धनादेश असणार आहे. उनका एटीएम क्या पैसा अपने एटीएम में. सागर तयार होत आहेत. ओहो बॉल टप्पा पडल्यानंतर खालीच राहिलाय. आणखीन एक येते एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी होतीये. लाजवाब गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कमबॅक कसं करावं लाईन लेन टप्पा दिशा सर्व काही गोष्ट या कंट्रोल सिस्टम मध्ये आणल्यात आणि याच टप्प्यांचा सिस्टमचा सध्या वापर केलाय सागर सकपाळने. कुलबॅट टाकला होता. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल चालला इथे पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकतर सिंगल मिळते दुसऱ्या धाब्याचा जोखीम घेताच परंतु नकारात्मक इथे दाखवलाय आणि तोपर्यंत एक सिंगल येते या बॉल वरती आणि टोटल झाल्यात बघता बघता दुसऱ्या षटकाचा स्पेल चालू आहे. एक बॉल बाकी आहे परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 5 बॉलच्या पाठीमागे 7 आल्यात. टोटल झाल्यात 19 धावा.
चांगली गोलंदाजी केलेली आहे सागर सकपाळ यांनी गोलंदाजी करताना फलंदाजांना बांधून ठेवलेला आहे. पहिला बॉल जर तुम्ही उमेश सर पाहिलात ना आणि तो जर वगळला ना तर बाकीची गोलंदाजी सागर सकपाळांनी चांगली केलेली आहे. परंतु एका बाजूला बॅटिंगमध्ये तुषार सकपाळ नुकतेच आलेले आहेत. सोबतीला कुमार शेट्टी आहेत जे 5 वरती बॅटिंग करतात. बॉलर तयार. कुमार शेट्टे, कुमारला वार करावा लागतील. पॉइंट मध्ये बॉलने गिरकी घेतली आहे. क्षेत्ररक्षक धावतात पळतायत, पाठमोरा केलाय, चांगली फिल्डिंग होतीये आणि आज इथे चांगला बेस प्रत्येक जण इथे देण्यासाठी आलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, 2 धावा रोखू शकत नाहीये. चांगली फिल्डिंग आणि त्याचबरोबर गुड रनिंग द बिटवीन द विकेट. दोघांचा ताळमेल, दोघांचा इशारा स्पष्टीकरण होत असताना बघता बघता 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 21. निश्चित सुरुवात जर आपण दोन्ही संघांसाठी पाहिली ना तर सावध सुरुवात आहे. इंदाई 11 स्टार विपक्ष साईशा 11 टॉस झाला होता आणि इंदाई 11 स्टार या टीमने टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि साईशा 11 या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं. बॅटिंग करताना त्यांनी आतापर्यंत बनवलेल्या आहेत धावा 21 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तुषार सकपाळ 1 वरती बॅटिंग करतात, त्यांनी 2 बॉल खेळलेले आहेत. कुमार शेटे 7 वरती बॅटिंग करत आहेत, 3 बॉल त्यांनी फेस केलेले आहेत. म्हणजे कुमार शेटे यांचं आज मैदानाच्या आतमध्ये चालणं फार महत्वाचं आहे. एका वाकराच्याही बाहेरचं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे, परंतु आज प्रीमियर लीग मध्ये आपल्या नावाची चमक दाखवावी लागेल. ओव्हर नंबर 3 ला होती सुरुवात. 21 धावा स्कोरगार्ड वरती सध्या. पण कुमार शेट्टे हे नाव आता गुंगवल का? कारण का या खेळाडूला सध्या मैदानामध्ये थांबणं तितकंच महत्वाचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आलेत गोलंदाज सागर कदम. बॉलिंग ट्रॅक वरती रामेगर गावचे खेळाडू आहे सागर कदम. समोर आपण तुषारला पाहतोय. तुषारसाठी प्रत्येक षटकारासाठी नयन सकपाळ यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. टोटल झालं तर 21 धावा हव्यात. 3 षटकांचा खेळ बॅलन्स आहे. 2 षटकांचा खेळ संपला आणि एका आता फलंदाजाला खरं तर टार्गेटिंग क्रिकेट इथे टार्गेट करावं लागेल गोलंदाजांना. सागर कदम बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल घेऊन येतोय. एकवीस झाल्यात. धाबा जमा करायची आहेत, गोळा करायची आहेत. ओहो, इथे पाहू शकाल पॅडलाईनची गोलंदाजी. पहिलाच वेग बाहेर काढलाय सागर कदमने. निश्चित हा बॉल जर आपण पाहिला ना तर वेगवान होता आणि खास करून बॉल पायांवरती ठेवला होता आणि खेळण्याचा प्रयत्न थोडासा निष्फळ ठरला, परंतु 1 धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि कुमार शेट्टी यांना स्ट्राईक वरती आणलेला आहे आणि त्यांच्या बॅट मधून एक चौकार आलेला आहे. परंतु आता चांगली बॅटिंग करावी लागेल. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झालेली आहे. या ओव्हर नंतर 1 मिनिटाचा तुम्हाला वेळ आहे ड्रिंक्स ब्रेकसाठी, परंतु अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्ग वरतून गोलंदाज सागर कदम पुन्हा तयार. चांगली आतापर्यंत मी बनेन कमबॅक केलंय. खरं तर सध्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने. हा ट्रॅकर बॉल होता, पुल करायचा होता, परंतु हा बॉल आलाय डॉट. चांगली गोलंदाजी. निश्चित हा बॉल सागर कदम यांनी थोडंसं पाठी ओढला, शरीरापासून दूर ठेवला. अशा प्रकारचं मिश्रण त्यांनी या बॉलच्या पाठीमागे अंमलात आणलं. आता काळ बदललेला आहे. तुम्ही एका बॉलच्या पाठीमागे काय वेगळं करता, एक गोष्ट करता, 2 गोष्टी करता, 3 गोष्टी करता, यालाच फार मोठं महत्व आहे. हे दुहेरी मिश्रण होतं. बॉल पाठी ओढला आणि शरीरापासून दूर ठेवला, आला तो डॉट. डॉट बॉल आलाय. 22 धावा. धावसंख्या स्थिरावली गेली आहे. 3.2 खेळ समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत भेदकता दाखवली गोलंदाजाने. इथे पूल करण्याचा प्रयत्न केलाय, ऑन साईडला टर्न केलाय, गॅप आहे मोठा, नाही होणार धावांचा तोटा. मिळतील धावा 4. बॉर्डर लाईनच्या बाहेर चौकार. फटक्याची नितांत गरज आहे. धावसंख्या वाढवणार हा चौकार आलेला आहे. एक पाय पुढे काढला आणि त्यानंतर ऑन साईडला बॉल खेचला. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जी दरी होती ना, याच दरीतून बॉल गेला सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धाव्यांसाठी धावसंख्या वाढवणार हा चौकार. धावसंख्या आहे 26. 2 गडी बाद. शेवटच्या अजूनही काही बॉलचा काही शिल्लक आहे. सागर कदम यांनी सुरुवातीचे उमेश सर काही बॉल चांगले टाकले, परंतु हा बॉल महागडा आहे. परंतु एका बाजूला कुमार शेट्टे 11 वरती बॅटिंग करतायत. थांबावं लागेल कुमार शेट्टीला, कारण का त्याची विकेट आता इम्पॉर्टंट आहे. या मॅच मध्ये बॅटिंग करावी लागेल. साईशा 11 सध्या पोहोचलाय तर 26 धावेट वरती. 3रं षटक सध्या मार्गस्थ आहे. सागर कदम पुन्हा एकदा ट्रॅक वरती. उडवण्याचा प्रयत्न केला होता, फलंदाजाला पडली भूल, दांडी झाली गुल. गोलंदाज पॉवरफुल, फलंदाज डगआउट मध्ये गुल. जबरदस्त बॉल. पुन्हा एकदा पाहूया सागर कदम यांचा हा बॉल. जबरदस्त वेगाने टाकलेला बॉल. एष्ट्यांचा वेध घेतोय. लाईन मिस करून बसले, उजवी एसटी वाकवली आणि फलंदाजाला केलं त्रिपाळाचित. क्लीन बोल्ड होऊन माघारी येतील. एका मोठ्या विकेटचं पतन होतंय सागर कदम यांचा. एक जबरदस्त बॉल. खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. नाखुश होते आपल्या स्ट्रोक वरती. धक्का क्रमांक आणखीन एक लागलाय टीम साईशा 11 ला.
कुमार शेट्टी बाद झालेत. खरं तर तालमेल मी म्हणेन इथे बिघडला गेल्या, कारण का पहिले फ्रंटफुटला आले, त्याच्यानंतर पुन्हा एकदा पाठीमागे आली आणि त्याच्यानंतर कुमार शेट्टी सारखा फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज सुनील शिंदे कुरुशी खरं तर गावचा खेळाडू आहे आणि या खेळाडूची खासियत आहे, मोठे फटके खेळू शकतो. कित्येक वेळा त्याच्या बॅटमधनं आम्ही षटकार चौकार देखील पाहिलेत, परंतु आज खरं तर जबाबदारी ही खांद्यावरती वाढली आहे आणि हा खांदा आता या दोन्ही बॅटरला आपला मजबूत ठेवावा लागेल. निश्चित जबाबदारीने खेळावं लागेल, कारण अजून भरपूर बॉल शिल्लक आहेत आणि या बॉलच्या पाठीमागे धावा निश्चित कुटाव्या लागतील, कारण येणारे अजून बॉल शिल्लक आहेत तब्बल 14 आणि 14 बॉलच्या पाठीमागे कमीत कमी जरी अजूनही 30 जरी बनवल्या तर एक फायटिंग स्कोर उभा राहू शकतो. विकेट मिळाली आहे चौकार आल्यानंतर. खरं तर फिराते स्पष्ट केले, सागर कदम देखील कमी नाहीये, बॉलिंग ट्रॅक वरती तयार होतोय. सुनील शिंदे हलके हाताने ते फक्त प्लेसमेंट केली, पॉइंट मध्ये बॉलला ढकललं गेलंय. सिंगल येते पहिल्याच बॉल वरती आणि पहिला बॉल खेळत असताना एक सिंगल येते आणि टोटल झाल्यात त्या 27 धाबा. एका बाजूला पहिला बॉल फेस करत असताना अगदी संयमाने सुनील शिंदे यांनी हा बॉल खेळलेला आहे, कारण सध्याच्या घडीला विकेटची पतझड आहे ती थांबवायची आहे आणि संघासाठी धावा कुटायच्या आहेत. या प्रयत्नामध्ये फक्त बॅटचा चेहरा बॉलला दाखवला, एक धावी ते पूर्ण केली आणि स्ट्राईक वरती आता तुषार सकपाळ यांना आणलेला आहे. शेवटच्या एका बॉलचा काही शिल्लक, सागर कदम पुन्हा तयार होतील. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली, एका फलंदाजांना त्यांनी माघारी पाठवलं, ती मोठी विकेट होती आणि आता अंतिम बॉल प्रगतीपथावरती. 27 धाबा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. बॉलर तयार होतोय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय, मिस्टँडी स्ट्रोक टॉपच घेतलाय आणि रोहित कदम बॉल वरती. आणखीन किती धक्का लागत असताना टीम साईच्या 11 टीमला फलंदाज बाद. अखेरकार पहा, मोठा फटका खेळायला गेले, धावसंख्येची गती वाढवण्याचा प्रयत्न होता, फटका पूर्णपणे फसला, वेळेच्या अचूकता साधता आली नाही आणि क्षेत्ररक्षकाने येऊन आपलं काम चोख केलं. विकेटचं होतंय ते पतन, आणखीन एक धक्का लागलेला आहे टीम साईच्या 11 टीमला. 27 वरती 4, 3 षटकांचा संपलेला आहे खेळ. एका बाजूला सुनील शिंदे मैदानाच्या आतमध्ये आहेत, ही एक जमेची बाजू असू शकते, ते पॉवर हिटर आहेत, वेळेप्रसंगी मोठे फटके खेळू शकतात, परंतु आज त्यांना त्या नावाप्रमाणे बॅटिंग करावी लागेल, कारण संघ एका बाजूला पुन्हा एकदा अडचणीमध्ये अडकलेला आहे. ड्रिंक्स ब्रेक ऑन आहे, 1 मिनिटाचा धोरणात्मक वेळ आपण प्रदान केलेला आहे. KSK प्रीमियर लीग 2025चा एक चांगली क्रीडा स्पर्धा, आपण काल देखील स्पर्धेचा आस्वाद घेतलेला आहे. मैदानाची सजावट चांगली आहे, प्रगल्भ असं व्यासपीठ आहे, मान्यवरांची रेलचेल आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आहे. 3 कॅमेरा सज्ज आहेत आणि त्याच्यामध्ये एक हाय डेफिनेशन कॅमेरा देखील आहे. समालोचकांची मांदियाळी, पंचांचं एक चांगलं पॅनल, सुबक अशा ट्रॉफीज आहेत, डीजेची सुरेल साथ आहे. अशा प्रकारे आपण या स्पर्धेचं वर्णन करूया. ओव्हर नंबर 4 ला होईल सुरुवात. 3 षटकांचा खेळ संपलाय. 27 वरती 4. 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे आणि 2 षटकांमध्ये आता खरं तर धाबा जमवायच्या 27 झाल्यात. 50 गाठावे लागेल या मॅच मध्ये. सुनील शिंदे कॅपॅसिटी आहे या बॅटरकडे आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. बॅटर अमय बॅटिंग साठी. सागर कदम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलं षटक आपण आकाश मोहिते यांचं पाहिलं, दुसरं षटक सागरचं पाहिलं आणि आता पुन्हा एकदा खरं तर बॉलिंग ट्रॅक वरती 4थ्या षटकासाठी सागर कदमला बोलवलं गेले. 27 धाबा सागर सकपाळ आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. समोर सुनील शिंदे एक हार्ड हिटर फलंदाज. तो हार्ड हिटर फलंदाज आता इथे बॅटिंग करणं महत्वाचं आहे. बॉलर तयार होतोय. इथे समोरच्या दिशेने ऑन साईडला बॉल केला, लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन नाहीये, परंतु लॉंग ऑफ मधून साहिलची लाज ऑफ फिल्डिंग. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट करत असताना एक चांगला फटका सुनील शिंदे यांच्या बॅट मधून आला. कोलवर टप्प्याचा हा बॉल होता, ओव्हर दी बॉलर हेड हा स्ट्रोक खेळला होता. समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक वेगाने आले, लॉंग ऑफला होते आणि झडप घातली त्यांनी बॉलवरती, लगेच बॉलची फेकी केली. 2 धावा मिळालेल्या आहेत बॅटिंग करताना सुनील शिंदे आणि टीमला. बॉल क्रमांक 2 सागर सकपाळ पण तयार. हो, इथे पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, ऑन साईडला टर्न केला. सी कॉर्नरमध्ये खेळाडू आहेत, एक सिंगल येते, याही देखील बॉल वरती. म्हणजे अचूक टप्प्याचा भेदक मारा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी बिबणे राहिली. निश्चित सागर सकपाळ यांच्या गोलंदाजीबद्दल आपण जेव्हा जेव्हा चर्चा करतो की सागर सकपाळ असे गोलंदाज आहेत की जे बॉल पुढे सोडतात, म्हणजे अगदी खोलवर पद्धतीचे बॉल टाकण्यासाठी ते माहीर आहेत आणि त्याच प्रकारचा मारा त्यांनी आतापर्यंत या 2 बॉलच्या पाठीमागे केलेला आहे. 3रा बॉल प्रगतीपथावरती येतोय, धावसंख्या आहे धावफलकावरती 30, 4 गडी बाद. स्ट्रायकर एंडला आता बॅटिंगसाठी फलंदाज तयार होतील. अमय, चांगली बॅटिंग करावी लागेल. आता तुम्ही कोणत्या क्रमांकावरती आला याला महत्व नाही, तुम्ही संघासाठी धावा किती बनवताय ना यालाच महत्व आता उरलेलं आहे, कारण संघाला धावसंख्येची भूक वाढवावी लागेल. आणि आता जाऊया आपण, कारण का आता लेफ्ट हँड बॅटर आहे. लेफ्ट हँड बॅटर हा नेहमीच घातक असतो, आक्रमक असतो. बॉलर तयार, शरीरापासून बराचसा दूर ठेवलाय आणि पंचांनी इथे घोषित केले की हा वाईट बॉल आहे.
पाहू शकाल तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये वेग होता, टप्पा देखील चांगला होता, परंतु दिशा खराब आहे. आणि डावखोरी हाताचा फलंदाज म्हटलं की डोक्याचा ताप असतो, तो आक्रमक असतो. परंतु आता हेच करायचं आहे जे रिंकू सिंहने केलं, जे रसेलने केलं, जे पोलार्डने केलं. आता हेच करायचं या मॅच मध्ये. धावा हव्यात, कशा कुठून ह्या येणं देखील तितकंच महत्वाचं. 31 धावा झाल्या स्कोरगार्ड वरती. चौथं षटक मार्गस्थ आहे. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. बॉलर तयार. लेफ्ट हँड बॅटर थोडासा प्रफुटला आले. बॉल हवेमध्ये, कॅचची संधी. आणखीन एक फलंदाज कोसळला जातोय. आकाश मोहिते यांनी इथे कॅच टिपलाय आणि अमय हा बाद होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि अंतिमच्या काही षटकांमध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या फटक्यांचं धाडस करावं लागतं आणि अशा प्रकारचं धाडस करताना विकेट जाण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही आणि तो प्रयत्न अमय मोरे यांनी केला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लांबी कमी पडली आणि क्षेत्ररक्षक आकाश मोहिते बॉलच्या खाली आले आणि एक सरळ सोपा साधा झेल त्यांनी पकडला आणि फलंदाज अमय मोरे चाललेत आता माघारी. त्याचबरोबर क्रिकेट प्रेमी शिवाजी जाधव हात्रेवाडी यांचं देखील इथे आगमन झालंय. करूया पडत यांचं सहर्ष स्वागत. पॅडी आता बॅटिंग साठी गेले आहे. प्रदीप चोरगे बॅटिंग साठी गेले आहेत आणि KS क्रीडा प्रतिष्ठानचे खरं तर ते विद्यमान सचिव आहेत आणि आता त्यांना बॅटिंग करायची आहे. 5 गडी कोसळले गेलेत म्हणजे अर्धा टप्पा इथे कोसळला गेला. 31 धावा स्कोरगार्ड वरती झालेल्या आहेत आणि 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. फुल टॉस बॉल होता, बिरकवून देण्याचा प्रयत्न केलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉल वेगानं जातोय. क्षेत्ररक्षक त्याचा पाठपुरा करतोय. बॉल थकलाय, बॉल थांबलाय. तोपर्यंत धावा येतील त्या मात्र 2. अनिश्चित पॅडी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे. त्यांच्या बॅटमधून हा दुहेरी धावांचा फटका आलेला आहे. क्षमता आहे पॅडी यांच्याकडे, मधल्या फळीमध्ये चांगली बॅटिंग करू शकतात आणि आज ती बॅटिंग करावी लागेल. धावा धावफलकावरती तब्बल 33, 5 गडी बाद. शेवटचे आता काही बॉल शिल्लक आहेत. ओव्हर नंबर 4 चे सागर सकपाळ पुन्हा तयार होत आहेत. समोरच्या बाजूला आहेत पॅडी बॅटिंग मध्ये, ज्यांनी पहिला बॉल खेळताना 2 धावा कुठलेल्या आहेत. बॉल क्रमांक 5 सागर सकपाळ तयार. ओहो, बॉल वरती ते टप्प्यावरती नियंत्रण नव्हतं बॅटरचं. बॅट जरूर इथे हवेमध्ये फिरवली गेली आहे, परंतु इथे आलाय तो डॉट बॉल. चांगली सुंदर अप्रतिम गोलंदाजी होती. निश्चित टप्पा पडल्यानंतर बॅट अगोदर फिरली आणि त्यानंतर बॉल निघून गेला शिक्षकाच्या हातामध्ये आणि त्यानंतर आला तो डॉट बॉल. म्हणजे कुठेतरी वेळेची अचूकता साधावी लागेल पॅडी यांना. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. इथे मिड ऑफला बॉल चाललाय. मिडॉन मधून चांगली फिल्डिंग होती. रोहित कदम यांची ओव्हरची होती समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या तब्बल आतापर्यंत. एकंदरीत आपण पाहिला टीमच्या तर 5 विकेटचं पतन झालंय आणि 34 धावा स्कोरगार्ड वरती लावले. येणारे 6 बॉल आहेत, 33 धावा झालेल्या आहेत. चला पुढील ज्या 2 टीम मध्ये सामना आहे त्यांना मी कॉल देतोय. टीम ग्लोरियस स्पोर्ट्स आणि टीम काळेश्वरी वॉरियर्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतोय आपण या मुख्य व्यासपीठावरती या आणि कॅप्टनना विनंती आहे आपण चला ब्लेझर परिधान करा. सेकंड मॅचचा टॉस आपण लगेच इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. टीम ग्लोरियस स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये काळेश्वरी वॉरियर्स दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती आहे चला लगेच या आपण. निलेश सर धावा झाल्या त्या अगदी 33 धावा. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सुनील शिंदे आणि प्रदीप चोरगे पॅडी मैदानामध्ये आहेत आणि आता या 6 बॉल मध्ये खरं तर त्यांना टार्गेट हे पूर्ण सेट करायचं आहे आणि सुनील शिंदे याला खरं तर आता आक्रमक व्हावं लागेल या 6 बॉलच्या पाठीमागे. बॉलिंग ट्रॅक वरती साहिल. निश्चित कालच्या दिवसाचा खेळ जर आपण पाहिला ना तर गणेश भोसले यांनी अंतिम षटकामध्ये ज्या प्रकारची बॅटिंग केली होती स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 साठी, त्या प्रकारचा खेळ आता एका फलंदाजाला करावा लागेल. पहिलाच बॉल इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने, परंतु हा बॉल अगदी रन्स इथे घेत नाहीये सुनील शिंदे. त्यांना माहिती आहे कारण का स्ट्राईक घेणं खूप महत्वाचं आहे, परंतु ब्लॉकचा बॉल होता. अगदी वेगामध्ये स्वार झालाय साहिल जाधव आणि पहिला बॉल आलाय डॉट. साहिल जाधव यांनी कोणतीही मुभा दिली नाहीये. त्यांनाही माहिती आहे की सुनील शिंदे पॉवर हिटर आहेत, बॅट खाली बॉल टाकणं परवडणार नाहीये आणि त्याचमुळे की काय यॉर्कर बॉल टाकला आणि सांगितलं की तुम्ही ताकद लावा. आला तो डॉट. 33 रन झाल्यात. साहिल इथे मोठ्या खरं तर वेगाने बॅट फिरवले गेले. बॉल बराच खेळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक घेत आहेत. बॉलची सागर होते आणि तोपर्यंत ते 2 धावा आतापर्यंत सहज पूर्ण केलेल्या आहेत. धावा कशा येऊत परंतु धावा येणं फार महत्वाचं आहे आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये साईशा 11 बॅटिंग करताना करत आहे. एका बाजूला शेवटच्या काही बॉलचा काही शिल्लक आहे. साहिल जाधव यांचं कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे त्यांनी या ओव्हरमध्ये गोलंदाजी केलेली आहे. 2 बॉल टाकलेत, अवघ्या 2च धावा खर्च केलेल्या आहेत. बॉल क्रमांक 3 प्रगती पथावरती स्ट्राईक रेंजला कुरुशी गावचे एक पॉवर हिटर सुनील शिंदे तयार. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत 35 धावा 50 धावा होणं तितकं महत्वाचं आहे. बॉलर तयार. साहिल फुल टॉस होता, फुल टॉल वसूल केलाय.
बॉल बराच काल बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तैनात आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट केली आहे. फलंदाज बाद होतोय. ऋतिक कदम याची लाजवाब फिल्डिंग. जबरदस्त क्षेत्ररक्षण, फुल टॉस बॉलचा. ओके, तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केलेला आहे हाईट साठी आणि ऋतिक कदम यांनी झेल तर चांगला पकडलेला आहे, याच्यामध्ये दुमत असलंच नाही पाहिजे. परंतु पंचांनी आता रेफर केलेला आहे जो बॉल टाकलाय त्या बॉलची हाईट आता पाहिली जाईल आणि धनंजय कोळी सर हे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि प्रत्यक्षात ते पाहणी करतील. ज्या प्रकारचा बॉल साहिल जाधव यांनी टाकलेला आहे, बॉल तर हवेत खेळला आणि तो बॉल पकडलेला आहे ऋतिक कदम यांनी सीमारेषेलगत चांगली झडप घालत हा बॉल त्यांच्या हातामध्ये विसवलेला आहे. योग्य बॉल आहे आणि फलंदाजाला यावं लागेल माघारी. सुनील शिंदे येथील माघारी प्रयत्न केले होते, लांबी कमी पडली आणि किनेक धक्का लागलाय टीम साईशा 11 टीमला. अप्रतिम कॅच इथे पकडली गेली आहे. फलंदाज बाद झालेत. 6 विकेट कोसळ गेले. 35 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. प्रत्येकाच्या नावाची चर्चा होणार आहे. प्रत्येक जण आता इथे बेस्ट देण्यासाठी चालला आणि प्रत्येक जण बेस्ट देतोय. ऋतिक कदमची आपण कॅच पाहिली, लाजवाब कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. सेकंड अटेम्प्ट मध्ये षटकारावरती कॅच होती, हवेमध्ये उडी मारली, त्याच्यानंतर कॅच कंप्लीट केली आहे आणि साहिल जाधवच्या खात्यामध्ये विकेट. साहिल जाधवने 3 बॉल टाकले, 2 धाबा दिल्यात, 35 धाबा झाल्यात. परंतु आता आम्ही 50 म्हणत होतो, परंतु 45 होणं तितकंच महत्वाचं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संजय भोसले बॅटिंगसाठी. हव्यात रन्स सकाळच्या 17 मध्ये जबरदस्त इथे बॉल टाकला गेलाय. फलंदाजाच्या अगदी जवळून जात असताना थोडासा दूर इथे आलाय तो डॉट बॉल. निश्चित एखादी विकेट तुम्हाला मिळते का आणि त्यानंतर तुमचं मनोबल वाढतं काय, त्यानंतर तुम्ही डॉट बॉल टाकता काय. दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आणि अशी रंगत मैदानाच्या आतमध्ये मॅचची रंगलेली आहे. शेवटचे काही बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने आणि कदाचित हा बॉल व्हाईट बॉलचा कॉल आहे बच्चांचा. अतिरिक्त धाव इथे ऍड करूया आणि या ओव्हर मधला पहिला व्हाईट आपण पाहतो आणि टीमची टोटल झाली आहे आतापर्यंत 36 धावा आणि 6 विकेटचं पतन झालं. एका बाजूला संजय, एका बाजूला प्रदीप शेवटच्या काही बॉलसाठी मैदानाच्या आतमध्ये. बॉल टप्पा पडल्यानंतर खालीच राहिलाय. फलंदाजाने पहिलीच आपली जागा सोडली होती आणि त्याच्यानंतर यष्टी रक्षकाची आपण कमाल पाहतोय. आणखीन किती धक्का लागत असताना साईशा 11 टीमला आणि टोटल आता सध्या धावसंख्या 36 वर स्थिरावली आहे आणि अजून एक मोठा फटका हवाय आणि मोठ्या फटक्यापासून खरं तर दूर ठेवलंय, वंचित ठेवलंय आतापर्यंत गोलंदाजांनी. चला संघनायकांना विनंती आपण रिपोर्टिंग करा. यानंतर आपला टॉस आहे काळेश्वरी वॉरियर्स विपक्ष ग्लोरियस स्पोर्ट्स. आपल्याला विनंती आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस नंतर इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल आणि या दाबातला आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या आहे 36, 7 गडी बाद. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आता शेवटच्या बॉलला फेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. विजय मैदानाच्या आतमध्ये येतील. शेवटचा बॉल बाकी आहे या पहिल्या डावातला. यानंतर होणार आहे तो टॉस. शेवटचा बॉल विजय बॅटिंग साठी. साहिलचं देखील मी कौतुक करेन. प्रत्येकाने खरं तर खांद्याला खांदा लावलाय, पायाला पाय लावलाय आणि काय गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी इथे केली आहे. प्रत्येकाने या मॅच मध्ये बेस्ट दिलाय. टोटल झालाय त्या 36. सध्या संकटामध्ये आहे. एक मोठा फटका हवा आहे, मोठा फटका आहे. जर मोठा फटका आला तर होतील 42, छोटा फटका आला तर होतील 40 आणि या आता टार्गेट कडे तुम्हाला पोहोचायचं आहे. साहिल जाधवचं मी देखील कौतुक करेन. चांगल्या पद्धतीनं खरं तर मॅनेज केलं या गेमला. गेम आतापर्यंत ऑन ठेवलाय. फिल्डिंग करणारी टीम इंदाई 11 स्टार टीम. एक बॉलचा खेळ विशेष बाकी आहे. साहिल निघतोय अल्या पावली इथे पाहू शकाल तुम्ही. ओरपिश पाल होता सेटला ऑफ ड्राईव्ह इथे केलाय. लॉंग ऑफ मध्ये आहेत आणि तोपर्यंत धावा मिळतील या बॉल वरती त्या अगदी 2 धावा शेवटच्या बॉल वरती तर 2 आणि एकूण टोटल झाल्यात त्या धावा. साईशा 11 टीमच्या प्रथम बॅटिंग करत असताना 39 धावांची गरज असणार आहे इंदाई 11 स्टार टीमला. तोपर्यंत आपण जाऊया टॉस कडे. धन्यवाद. पहिली मॅच आपण पाहतोय
अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मॅच क्रमांक 2 कडे आपण वळणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन आमच्याबरोबर जोडले गेलेत. ग्लोरियस स्पोर्ट्स त्याचबरोबर काळेश्वरी वॉरियर्स या दोन टीममध्ये मॅच क्रमांक 2 अंतिम दिवसामध्ये होणार आहे. KSK प्रीमियर लीग 2025 या क्रिकेटचा हा सोहळा आपण अनुभवतोय आणि आपण करतोय इथून पुढे टॉस. सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. काळेश्वरी वॉरियर्स कॉल देतील. हवेमध्ये स्पिन करा. छापा हा कॉल आहे, काटा आहे. टीम ग्लोरियस स्पोर्ट्स आपण टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग घेऊ. फिल्डिंग घेत आहे प्रथम. काळेश्वरी वॉरियर्स बॅटिंग ऑर्डर खूप चांगला आहे. किती धावांपर्यंत त्यांना रोखण्याचं काम कराल? 60च्या आतमध्ये रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. प्रथमेशकडे जाईन. प्रथमेश प्रथम बॅटिंग करायचे. किती धावा स्कोरबोर्डती लावल्या जातील? 70+ करायचा प्रयत्न करू. 2 मॅच काल झाल्या. दोन्ही मॅचमध्ये तुमचा पराभव झालाय, परंतु एक मॅच तुमच्याकडे आहे. या मॅचमध्ये कशा पद्धतीने खेळ केला जाईल? शेवटची मॅच आहे, जिंकण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. मॅच क्रमांक 2 आपल्या समोर असेल. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती बसून घ्या. मित्रांनो, ज्या पद्धतीने आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहिली, कालच्या दिवसामध्येही अप्रतिम मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. आजचा हा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामधील टॉस क्रमांक 2 आपण केलाय. टीम ग्लोरियस स्पोर्ट्सनी टॉस जिंकलाय आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद. टॉस या ठिकाणी झालेला आहे आणि टॉस मध्ये तुम्ही आवाज ऐकलात संतोष देसाई सरांचा. आणि आपण वळूया आता सत्र क्रमांक 2 कडे. एका बाजूला इंदाई 11 स्टार, एका बाजूला साईशा 11 अशी लढत आहे. एका बाजूला इंदाई 11 स्टार हा जो संघ आहे निखिल दादा पाटील आणि संदीप दादा चोरगे यांच्या मालकीचा आहे, तर एका बाजूला साईशा 11 साईशा 11 हा संघ आहे सागर दादा मोरे यांच्या मालकीचा. आणि या त्याचबरोबर संदीप दादा चोरगे यांच्या मालकीचा हा संघ असणारा तर आपण करेक्शन करूया. इंदाई 11 स्टार हा संघ आहे सागर दादा मोरे यांच्या मालकीचा संघ आहे आणि त्या संघ मालकांच्या खेळाडूंमध्ये हा सामना सुरू होणार आहे. पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना टीम साईशा 11 ने बनवलेला आहे धावा. मुख्य व्यासपीठावरती शुभागमन होत आहे. दह्याड गावचे आदरणीय आमचे शंकरदादा धनावडे यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. त्यांचं करूया मनापासून आपण KSK प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया आणि निलेश मर्डेकर सर आणि उमेश सावंत सर यांचा आपण आवाज ऐकतोय. धन्यवाद. 39 धावांचं लक्ष आहे. पहिला बॉल आक्रमण केलंय पहिल्याच बॉल वरती. अरे चनिया मनिया बोर खायाला गोड. आणि पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय ताबडतोड. क्षितिज मोरे यांनी बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे आणि ठोकलाय तो षटकार. पहिलाच बॉल पाहू शकाल तुम्ही. हाफ ट्रॅकर होता आणि या बॉलला खरं तर पुल केलं आणि सक्सेसफुल ठरलाय बॅटर सिक्तीज मोरे. काय बॅटिंग केली सिक्तीज मोरे. पहिल्याच बॉलवरती लो स्कोरचा मॅच आहे आणि या लो स्कोरच्या मॅच मध्ये जर फाईट करायचं आहे तर डॉट बॉल टाकावे लागतील. विकेटच्या शोधामध्ये गोलंदाजाला जावं लागेल. आशिष पार्टे यांचा पहिलाच बॉल सीमारेषा पलीकडे धाडलाय सरळ 6 धावेंसाठी. एका बाजूला वारसोळी देव गावचे क्षितिज मोरे, एका बाजूला जिल्हा ऐकॉन पाटण तालुक्यातील चाळकेवाडी गावचे आकाश मोहिते. गोलंदाजी मार्क वरती आशिष पार्टे यांचा दुसरा बॉल. समोर आहे क्षितिज मोरे. आक्रमण केलंय परंतु आक्रमण फसलंय आणि अखेरकार आशिष पार्टे यांनी परतीचा इशारा दिलाय क्षितिज मोरे यांना. धक्का क्रमांक पहिला लागलाय इंदाई 11 स्टार या टीमला. आशिष पाटे देखील कमी नाहीये. पहिल्याच बॉलवरती षटकाराला दुसऱ्या बॉलवरती खरं तर बोटा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची टॉपेज घेतली आणि यष्टीरक्षकाने खरं तर काम केलंय. इतका जेव्हा पत्तरसे आणि तुम्हाला दगडाचा धाव हा प्रत्येकाला माहिती आहे आणि सिक्तीज मोरे सारखा एक हार्ड हिटर फलंदाज ज्याला मोहर आवरता आला नाहीये. दुसऱ्या बॉलवरती विकेट. जबरदस्त बॉल आशिष पार्टे निपाणी यांनी टाकलेला आहे. शरीरापासून दूर ठेवलेला बॉल खेळण्याचा प्रयत्न क्षितिज मोरे यांचा अखेरकार फसला आणि क्षितिज मोरे चाललेले आहे जड पावलांनी माघारी.
पहिल्या बॉलच्या पाठीमागे मोठा फटका खेळला खरा, परंतु त्यानंतरच्या बॉलवरती माघारी त्यांना जावं लागलेलं आहे. आशिष पार्ट्यांनी कमाल करून दाखवली या बॉलच्या पाठीमागे. पहिल्या बॉलच्या पाठीमागे घडलं का याचा विचार केला नाही, पुढच्या बॉलवरती चांगलं काय करता येईल याचाच प्रयत्न निपाणीच्या आशिष पार्टे यांनी केला आणि ती मोठी विकेट या बॉलच्या पाठीमागे मिळवलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये आता प्रशांत कदम बॅटिंगसाठी येत आहेत. क्रमांक 3 वरती 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. 6 धावा, 1 गडी बाद. स्ट्रायकर एंडला प्रशांत कदम बॅटिंगसाठी तयार. बॉलर आशिष पार्टे मनोबल वाढला असेल कारण क्षितिज मोरे सारख्या फलंदाजाची विकेट अगदी दुसऱ्याच बॉलच्या पाठीमागे टिपली आहे. बॉल क्रमांक 3 आता प्रगतीपथावरती येईल. निपाणीच्या आशिष पार्टे पुन्हा तयार होत आहेत. याही बॉलच्या पाठीमागे आक्रमण फसलंय. आणखीन एका विकेटचं पतन. लागोपाठचा दुसरा धक्का लागलाय. टीम इंदाई 11 स्टार या टीमला फलंदाज प्रशांत देखील माघारी. आशिष पाटे लाजवाब गोलंदाजी टप्पा पुन्हा एकदा पाठी ठेवला होता आणि थोडासा बाहेर काढला होता. पाहू शकाल तुम्ही हा रिप्ले. आणि खरं तर प्रशांत कदम पोलाट नावाने हा खरं तर खेळाडू ओळखला जातो आणि पहिलाच बॉल खेळण्यासाठी बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता आणि याचा देखील प्रयत्न फसला गेलाय. आणि आशिष पाटे याच्या खात्यामध्ये आणखीन किती बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्यात. शिवाजी जाधव यांच्या माध्यमातून आशिष पाटेने जर विकेट हॅट्रिक घेतली तर रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि आता खरं तर नीरज सर या मॅच मध्ये प्रेशर टाकण्याचं काम करतायत. लो स्कोरचा मॅच आहे तर तुम्हाला हे करावंच लागेल. निश्चित कमी धावसंख्येचा ज्यावेळेस सामना असतो त्यावेळेस तुम्हाला विकेट गुच्छामध्ये घ्याव्या लागतात आणि तेच काम मैदानाच्या आतमध्ये साईच्या 11ने केलेलं आहे. आता 27 बॉल 33 ची गरज आहे. पहिली हॅट्रिक येईल का? काल देखील बऱ्याचशा गोलंदाजांनाही संधी आली होती हॅट्रिक घेण्याची, परंतु हॅट्रिक पूर्ण होऊ शकली नाही. परंतु आता KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 मध्ये निपाणी गावाकडून पहिली हॅट्रिक येईल का आणि तो कारनामा आशिष पार्टे मैदानाच्या आतमध्ये करतील का? मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत आता रोहित कदम, रामेघर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. अडचणीचा काळ सुरू आहे आणि अडचणीच्या काळामध्ये रोहित कदम नावाचा पर्याय इंदाई 11 स्टारने निवडलेला आहे. अनुभव युवा खेळाडू आहेत आणि चांगला खेळ करावा लागेल. समोरच्या बाजूने गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. गोलंदाजी मार्ग वरतून आशिष पार्टे चांगलीच गोलंदाजी केली आहे. लागोपाठचे 2 फलंदाज माघारी पाठवलेत. पहिली हॅट्रिक येईल का? हॅट्रिकचा बॉल उजव्या स्टिचच्या बाहेरचा आणि हो KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 मध्ये निपाणी गावाकडून पहिली हॅट्रिक आली आणि खेळाडूचं नाव आहे आशिष पार्टे. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या आशिष पार्टे यांच्या जबरदस्त गोलंदाजीसाठी. चला एकदा डीजे होऊन द्या एकदा. पुन्हा एकदा बाहेर टाकलाय. असं वाटलं की क्षितिज मुरेने ज्या वेळेस पहिल्या बॉलवरती पहिला षटकार टोकला असं वाटतंय की 2 ओव्हर मध्ये मॅच संपते की काय, परंतु आशिष यांचा गोलंदाजीचा टप्पा आपण पाहिला. सुमित मालुसरे यांच्या माध्यमातून या हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. काय बॉलिंग केले यार आशिषने, अप्रतिम बॉलिंग. पहिली हॅट्रिक शिवाजी जाधव यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा झालंय. थँक्यू सो मच. लाजवाब अप्रतिम गोलंदाजी. आशिष पार्टे यांचा आता हा बॉल उडवलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. मिळाला मौका, आल्या पावली दिला. या बॉल वरती साहिल जाधव यांनी ठोका. बॉल सीमा पार. षटकार. चेक. निखिल पाटील आणि संदीप चोरगे जे संघ मालक आहेत त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज हॅट्रिक साठी का आलंय आशिष पार्टे यांच्यासाठी. धन्यवाद. पाहू शकाल तुम्ही इथे आशिष पार्टे पहिल्या बॉलवरती षटकार, 3 बॉलमध्ये 3 विकेट आणि आता पुन्हा एकदा षटकार. ऑन साईडला खरं तर वळण दिलंय साहिल जाधवने. वेट अँड वॉचचा क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये. आल्या पावली देखील आशिष पाटेला देखील खरं तर स्पष्टपणे हा इशारा दिलाय, हम भी किसी से कम नहीं. आणि तो इशारा आपण पाहिलं तर षटकारामध्ये कन्व्हर्ट होतोय. एका बाजूला साहिल जाधव आले, मोठा फटका आला. अशा पल्लवी झाल्या धावसंख्या 12, 3 गडी बाद. साहिल जाधव जे देवसरे गावचे आहेत. आल्या पावली अशा पल्लवीत केल्या. अडचणीमध्ये संघ आला होता. एक मोठा फटका खेळ अडचणीमधून बाहेर काढलं. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. धावा फलकावरती आहेत 12. येणारे बॉल शिल्लक आहेत 24, बनवायचे आहेत 27. 24 बॉल 27 धावा. खरं तर षटकार आले, धावा देखील आलेले आहेत आणि त्याचबरोबर विकेट देखील आलेले आहेत. परंतु एका बाजूला आकाश मोहिते आपण पाहिलं तर जिल्हा आयकॉन आहेत आणि 24 बॉल आणि 27 धाब्यांची आवश्यकता आहे. म्हणजे अजून खरं तर कसरत आता गोलंदाजीची
वाढली जाईल. हे तुम्हाला आता काम खरं तर करावं लागेल. ज्या आशिष पाटीलने गुच्छामध्ये विकेट घेतल्यात तेच काम येणाऱ्या गोलंदाजांना देखील करावं लागेल या मॅच मध्ये. तर निश्चित ज्या प्रकारे आशिष पार्टे यांनी गोलंदाजी केलेली आहे त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवत गोलंदाजी करावी लागेल. आणखीन 2-3 विकेट जर मिळाल्या ना टीम साईच्या 11ला तर मॅच मध्ये रंगत निश्चित वाढेल. परंतु एका बाजूला इंदाई 11 स्टार हा संघ प्रयत्न हाच करणार आहे की धावा आम्हाला कशा मिळतील आणि तो कुटण्याचा प्रयत्न ही जोडी करेल. खास करून जिल्हा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये आकाश मोहिते आहेत, हे एक जमेची बाजू आहे. दुसऱ्या बाजूला साहिल जाधव देवसरे गावचे आहेत ज्यांनी आल्या पावली षटकार मारलेला आहे. म्हणजे मनोबल वाढलेला आहे. म्हणजे या जोडीवरती फार मोठा दारोमदार असेल. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते आणि ओव्हर नंबरच्या षटकासाठी गोलंदाजी मार्क वरती ज्यांना बोलवलेलं आहे लाकवडचे तुषार सकपाळ यांना ओव्हर नंबर 2 मध्ये आणलेलं आहे. फार महत्वाचं षटक आहे उमेश सर, कारण या ओव्हरमध्ये जर या 2 फलंदाजांच्या विकेट मिळाल्या तर टीम साईच्या 11 मॅच मध्ये पुन्हा येऊ शकते. जर ही जोडी तळ ठोकून बसली तर निश्चित इंदाई 11 स्टार हा संघ या विजयाच्या दिशेने सहजरित्या वाटचाल करेल. फिरकीचा जादूगार आहे. फिंगर रोल चांगले फिरवले जातात खरं तर तुषार सकपाळच्या माध्यमातून आणि हे काम इथे करावं लागेल या मॅच मध्ये. तुषार यांचा फुल टॉस बॉल मैदानाच्या डाव्या बाजूला वळवला. आकाश मोहिते यांनी एक सिंगल धाव काढत साहिल जाधव यांच्याकडे स्ट्राईक दिला आणि हे नितांत गरजेचं होतं कारण साहिल जाधव यांच्या बॅटमधून या अगोदर एक मोठा फटका आलेला आहे. फुल टॉस बॉल होता, लगेच पिक केलं या फटक्याला आणि तिथून मात्र एक धाव इथे शोधली गेली आहे. ऑन साईडला टर्न केला लॉंग ऑन मधून थोडेसे वाईड असताना इथे एक सिंगल येते आणि आता सिंगल वरती खरं विकेट कोसळल्या गेल्यात आणि आता सिंगल डबल वरती देखील येत. तुम्हाला हे असं करावं लागेल, सिंगल डबल घ्याव्या लागतील त्यावेळेस तुम्ही या मॅच मध्ये आता फाईट करू शकाल कारण का विकेट तुमच्या अगोदरच 3 कोसळल्या गेल्यात. निश्चित विकेट वाचवत चांगली बॅटिंग करावी लागेल टीम इंदाई 11 स्टार या टीमला. साहिल जाधव देवसरे तयार होतील. एका बाजूला तुषार सकपाळ लाखवड आणि त्यांच्या प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे नयन सकपाळ यांच्या वतीने. ही कौतुकाची थाप, ही ऊर्जा आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये तुषार सकपाळ त्या विकेट घेतील का आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये साईच्या 11 संघ शिरकत करेल का. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना फिरवण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेटला खेळाडू वाईडिश लॉंग ऑफला आणि त्यानंतरचं क्षेत्ररक्षक आपण पाहिलं 38 वर्तुळाच्या बाहेर. समोरच्या बाजूला आक्रमण करण्याचा प्रयत्न मिड ऑफला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली विकेटचं पतन. धक्का क्रमांक 4 लागलाय टीम इंदाई 11 स्टार या टीमला. क्रिकेट आहे अनित्यचा खेळ आहे. क्रिकेट कोणत्याही क्षणाला कोणत्याही दिशेला कोणत्याही क्षणी ही ते टर्न होऊ शकतो आणि हेच करून दाखवलंय खरं तर शाहीच्या 11 टीमनं. आमच्याकडे रन देखील कमी आहेत परंतु आम्ही रोखण्याचा तो मनापासून संघर्ष करून तो आम्ही प्रयत्न करतोय. निश्चित जे आपल्याकडे नाही ते स्वप्न आहे, आपल्याकडे जे आहे ते सर्वोत्तम आहे. ही विचारधारा, हा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्याकडे असला पाहिजे आणि तोच सकारात्मक दृष्टिकोन साईच्या 11 ठेवलेला आहे. धावा जरी आमच्याकडे कमी असतील परंतु कमी धावसंख्येमध्ये आम्ही मैदानाच्या आतमध्ये लढणार आहोत आणि तेच प्रखर त्याने दाखवलेलं आहे. धावसंख्या 13, 4 गडी बाद. साहिल जाधव मैदानाच्या आतमध्ये आले होते, मोठा फटका खेळला, त्यानंतर आता पुन्हा माघारी चाललेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी येत आहेत. सागर कदम मधल्या फळीमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. तुषार संकपाळ यांच्या प्रत्येक विकेटसाठी प्रताप सपकाळ यांच्या वतीने देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. म्हणजे एका विकेटसाठी 400 रुपये. एका विकेटसाठी 400 रुपये आहे. 400 रुपये खरं तर खिशामध्ये जमा झाले परंतु 13 रन्स आल्या, 4 विकेट कोसळल्या गेल्यात. 22 बॉल 26 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे, कुठेही जाऊ नका, एकत्र पाहत रहा. KSK क्रीडा प्रतिष्ठान, KSK प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 6च्या भेटीला आपण आलो आणि पहिलाच मॅच आजच्या दिवसामध्ये खरं तर लोएस्ट स्कोरचा मॅच आणि आता मोठा होत चाललाय, मोठा बनत चाललाय. मॅच बनतोय, मॅच घडतोय. बॉल पायांवरती आहे, ऑन साईडला वळवलाय. कोणतीही धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही. दडपण क्रिएट केलेला आहे गोलंदाजी करताना तुषार सकपाळ यांनी. तुषार सकपाळ, मी पहिलंच म्हटलं फिरकीचा जादूगर आहे. फिंगर रोल त्याच्या माध्यमातून फिरवले जातात आणि तेच सध्या काम या मॅच मध्ये करत असताना पायांचा वापर केलाय. बॉल हवेत उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत आहेत आणि अखेरकार 5वा फलंदाज कोसळलाय. सागर कदम मैदानाच्या बाहेर येतील. टीम इंदाई 11 स्टार पुन्हा एकदा अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय आणि तुषार सकपाळ यांची लाजवाब गोलंदाजी. काम करो ऐसा कि नाम बन जाए, काम करो ऐसा कि नाम बन जाए, नाम करो ऐसा कि पहचान बन जाए, पहचान ऐसी बनो एक मिसाल बन जाए, मिसाल ऐसी बनो कि इतिहास बन जाए. जबरदस्त गोलंदाजी होती है, लाजवाब गोलंदाजी. मेहंदी रन लाती है सूखने के बाद, मेहंदी रन लाती है सूखने के बाद और गेंदबाज को मजा आता है हर बार सफलता लेने के बाद.
निश्चित आणि सातत्याने विकेट्स टिपलेले आहेत गोलंदाजांनी. आपण ज्या प्रकारे चर्चा केली होती की पहिल्या ओव्हरमध्ये आशिष पार्टे आणि त्यानंतर आता गोलंदाजी करताना ज्या प्रकारचा खेळ तुषार सकपाळ यांनी केलेला आहे. तब्बल आतापर्यंत 4 बॉल टाकलेले आहेत. उमेश सर, या ओव्हरमध्ये तब्बल एकच धाव देत 2 गडी गारद केलेले आहेत. म्हणजे कमालीचं षटक. अवघी 1 धाव दिली आहे 4 बॉलमध्ये 2 फलंदाजांना माघारी पाठवलेलं आहे. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी येत आहेत सागर सकपाळ, परंतु जमेची बाजू कोणती असेल तर आकाश मोहिते जिल्हा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेले आहेत. इंदाई 11 स्टारची मोठी उमेद. आता नवीन खरं तर 2 फलंदाज देखील डावखोरे आहेत आणि बॅटिंगसाठी आता सागर सकपाळ आलेले आहेत. धावसंख्या 13 झालेली आहे. काय जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे. पायांवरती असणारा बॉल पंचांकडे अपील केली आहे. पंच सांगतात की डावीशी सोडून जाणारा हा बॉल आहे. अपील फेटाळलेली एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. धावा नितांत गरजेच्या आहेत आणि लेग बायची धाव आहे. पाहू शकाल तुम्ही खरं तर अपील केली होती. स्ट्रॉंग अपील आपण पाहिली आणि त्याच्यानंतर दबाव टाकण्याचा प्रयत्न देखील केला होता आणि इथून पुढे मात्र एक सिंगल येते. टोटल झाले त्या 14. अप्रतिम गोलंदाजी राहिले. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 12, तरी त्याच्यामध्ये 3 विकेट आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 बॉलच्या पाठीमागे 2 रन्स आणि त्याचबरोबर 2 विकेट आल्यात. कमी धावसंख्येचा सामना रंगतो. तुम्ही हा सामना पहा, मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. ज्यावेळेस क्षितिज मोरे यांनी षटकार मारला होता असं वाटलं होतं की सामना 2 ते 3 ओव्हरमध्ये संपतो की काय, परंतु नाही. तुमच्या जर तरला महत्व नाही, तुम्ही खेळता कसं ना याला महत्व आहे. आणि 1 धाव काढून स्ट्राईक आता आकाश मोहिते आपल्याकडे ठेवतील. आकाश मोहितेला आपण पाहिलं खरं तर फक्त ड्राईव्ह केलं, ऑन साईडला फ्लिप केलं या बॉलला आणि या बॉलवरती शेवटच्या बॉलवरती घेतले एक सिंगल. टोटल झालं तर एकूण 15 धावा, 5 विकेटचा पतन, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. चेक. तुषार संकपाळ यांच्या बॉलिंगसाठी नयन सकपाळ यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. काय बॉलिंग केली यार. आणि ज्या पद्धतीने तुषारच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य आम्हाला सांगताय, खूप चांगली बॉलिंग केली. कारण गावासाठी क्रिकेट खेळत असताना अनेकदा तुषारला थोडासा मार पडला होता, परंतु त्यांनी सांगितलं ज्यावेळेस तालुक्याचं क्रिकेट येतो त्यावेळेस मी आणखी चांगली बॉलिंग करतो. तुषार संकपाळ यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा झालंय. नयन सकपाळ जे त्यांचे बंधू आहेत त्यांच्या माध्यमातून धन्यवाद. निश्चित जेवढा मोठा प्लॅटफॉर्म तेवढा मोठा खेळ, असंच त्यांच्या खेळाकडून बघताना आपल्याला बोलावं लागेल. येणारे आता 18 बॉल 24 ची गरज आहे. मॅच बनवलेली आहे. या मॅच मध्ये लढावं लागेल दोन्ही संघांना या मॅच मध्ये बरोबरीची संधी आहे. मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 3 साठी आता कुणाला आणणार आणि पुन्हा एकदा ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजी मार्क वरती जिल्हा आयकॉन कराड तालुक्यातील कुसूर गावचे राजू कंग. उमेश सर, राजू कंग यांना बॅटिंगमध्ये चमक दाखवता आली नाही, परंतु गोलंदाजीमध्ये आपली धमक दाखवावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. टीम साईशा 11 या टीमसाठी. परंतु एका बाजूला जिल्हा आयकॉन आकाश मोहिते पाटण तालुक्यातील चाळकेवाडी गावचे. योग्य त्या टप्प्यात ते खरं तर वापर करावा लागेल. गोलंदाजाला ती चमक धमक खरं तर दाखवावी लागेल, कारण का हे षटक देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे. परंतु आता जिल्हा आयकॉन बेस्ट टू बेस्ट सध्या हा आपण पेश पाहणार आहोत. राजू कंग यांच्याबद्दल आपण जेव्हा चर्चा करतो, कराडच्या प्रीमियर लीगचे बरेचसे मालिकावीराचे किताब, KSK प्रीमियर लीग किंवा पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग असे बरेचसे मालिकावीराचे किताब आपल्या नावी करणारे राजू कंग. आकाश मोहित यांनी बॅटचा चेहरा बॉलला दाखवला. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. म्हणजे लेदर बॉलचा क्रिकेट स्ट्रोक काय असतो तो आपल्याला बघायला मिळाला. फॅक्स बॉईज यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आलंय. राजू कंक यांनी जर या षटकामध्ये हॅट्रिक घेतली तर 1000चं कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा झालंय. फॅक्स बॉईज यांच्या माध्यमातून. पॉइंट मधून बॉलने गॅप शोधलाय. बॉल निघालाय बॅकवर्ड डीप पॉइंटला. जबरदस्त कमालीचा कलात्मक नजाकत भरलेला फटका. बॉल सीमारेषा पलीकडे फरार. रन्स मिळतील. इंदाई 11 स्टार या टीम साठी 4. फक्त बॅटचा फक्त चेहरा ओपन केला बॅटरने आणि त्याच्यानंतर खरं तर पॉइंटचा क्षेत्ररक्षक होता आणि बॉल निघून गेलाय 4 धावांसाठी. ही खरं तर हे जो माइंडसेट आहे फलंदाजाचा आता खरं डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळायचं आहे, कारण का रन्स कमी आहेत आणि डिफेन्सने देखील या रन्स होऊ शकतात. आणि आता सागर सकपाळ आणि आकाश मोहिते सध्या हेच करतायत. सागर सकपाळ डावकुरे आताचे फलंदाज आहेत. गोलंदाजीसाठी त्यांची ओळख आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग गेली. जशा प्रकारे बॅटला घेऊन गेले आणि बॉलने ज्या प्रकारचा गॅप शोधला ना तो जबरदस्त होता. म्हणजे कुठेतरी थोडंसं दडपण आता बाजूला गेलेलं आहे. इंदाई 11 स्टार या टीमचं एका बाजूला दडपण वाढलंय आता साईशा 11चं.
आणि अखेरकार बॉलने स्टॅनचा वेध घेतलाय. उजवी एसटी राजू कंक यांनी वाकवली आहे. फलंदाज क्लीन बोल्ड. फलंदाज अगदी मी म्हणेन कन्फ्यूज झाला अगदी. पाहू शकाल तुम्ही थोडासा बॅकफुटला पडला, फ्रंट फुटला आणि स्ट्रोक ऑन साईडला खेळण्यासाठी गेले होते, परंतु बॅट आणि बॉलची मुलाखत नाहीये. परंतु ही मुलाखत झाली यष्ट्यांची. आणखीन येते की ते फलंदाज खरं तर इंदाई 11 स्टार टीमचा 6वा गडी कोसळला गेला. निश्चित बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. संपर्क झाला बॉल आणि यष्ट्यांस आणि फलंदाज त्रिफळाचीत झाले. सागर सकपाळ माघारी गेले. एक चौकार त्यांच्या बॅट मधून आला. मॅच मध्ये हळूहळू रंगत वाढत चाललेले. कधी सामना उमेश सर या बाजूला, कधी सामना या बाजूला, असा सामना हा हेलकावे देत आहे. सांगणं कठीण आहे की अजूनही या मॅच वरची पकड कुणाची मजबूत आहे. 20 धावा 6 गडी बाद. 3 बॉलचा खेळ संपलाय. राजू कंक यांनी 5 धावा देत 1 गडी गारद केलाय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी ऋतिक कदम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. 15 बॉल मध्ये धावा जमवायच्या आहेत. 19 धावा. जबरदस्त मॅच होत चालली. 6 गडी बाद केलेले आहेत इंदाई 11 टीमचे फलंदाज. आणि आता 15 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हार्ड हिटर फलंदाज ऋतिक कदम. खरं तर बॅटिंगसाठी एका बाजूला आकाश मोहिते, ते सध्या तळ टोकून बसलेत. परंतु आकाश मोहिते यांनी फक्त 3 बॉल खेळलेत आणि 3 बॉलच्या पाठीमागे 3 धावा आल्यात. निश्चित एक मोठी उमेद. आपण अनेकदा बहुधा या शब्दाचा उल्लेख करतोय की आकाश मोहिते यांच्यावरती फार मोठा दारोमदार असेल. एका बाजूला युवा खेळाडू ऋतिक कदम मैदानाच्या आतमध्ये आले. समोर राजू कंक यांचा मारा. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. राजू कंक डावपेच उधळून लावतात फलंदाजांचे. हाही बॉल इथे डॉट आलाय. डॉट बॉल प्रेशर वाढवणारा आहे टीम इंदाई 11 स्टार या टीमचा. जबरदस्त इथे गोलंदाजी होते. राजू कंक बॅट त्यांची तरळली नाहीये, परंतु बॉलिंग अप्रतिम. उजव्या स्टीच्या हाही बाहेरचा बॉल आणि पंच सांगतायत की हा दिशाहीन आहे, हा पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. थोडा बराचसा बाहेर बॉल गेलाय. तीच लाईन, परंतु आपण टप्पा पाहिला तर टप्पा देखील तोच होता. आणि राजू कंक याची जर आपण गोलंदाजी आराखडा पाहिलाय तर प्रत्येक बॉल हा बॉलिंग करत असताना खालीच राहिलाय. निश्चित कमी गतीचे बॉल त्यांनी टाकलेले आहेत. गोलंदाजीमध्ये वेग कमी आहे, परंतु टप्प्यावरचा ताबा हा त्यांचा चांगला आहे आणि त्याच टप्प्यावर त्यांनी भर दिले. बॉल आला, त्याला सन्मान दिलाय. एक सिंगल 10 बॉलच्या पाठीमागे प्राप्त केली जाईल. स्ट्राईक रोटेट केले, स्कोर बोर्डला बिझी ठेवले आणि आकाश मोहिते यांना स्ट्राईक वरती आणलेला आहे. टोटल झाले ते आता 13 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. ते डिफेन्सिव्ह क्रिकेट आपण पाहिलंय. आकाश मोहिते एका बाजूने जिल्हा आयकॉन आहे, दुसऱ्या बाजूला ऋतिक कदम. या डावाला सावरायचं, या डावाला पुढे घेऊन जायचं आहे. परंतु या जर ओव्हर मध्ये आणखी शेवटचा बॉल आहे, जर विकेट आली तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा फाईट करू शकते. निश्चित विकेट फार महत्वाचे आहेत, कारण 6 फलंदाज कोसळलेले आहेत आणि आणखीन जर 1-2 विकेट मिळाल्या तर 8 फलंदाज कोसळतील, परंतु त्यासाठी प्रयत्न करावा लागेल टीम साईशा 11 टीमला. या बॉलला फक्त सन्मान दिलाय, संयमाने खेळला आणि स्ट्राईक पुन्हा एकदा आकाश मोहिते आपल्याकडे ठेवतील. षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या अखेरीस धावा आहे धावफलकावरती 23. येणारे 12 बॉल बनवायचे आहेत विजयासाठी धावा 16. ड्रिंक्स ब्रेक ऑन होतोय आणि 1 मिनिटाचा हा धोरणात्मक वेळ. ऐकूया छोटं मधुर संगीत, कारण या मॅचची बाकी अर्धी कहाणी. ऐकूया काही सुंदर. मला मिळतोय. अक्षय कदम यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. अक्षय कदम म्हटलं ना की खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्यातील ऑफिशियल गुणलेखक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, परंतु या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक आयोजक म्हणून त्यांची भूमिका खूप महत्त्वाची राहिली आहे. काल दिवसभर त्यांनी ही ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये घेऊन गेले. ड्रिंक्स ट्रॉली ही या ठिकाणी विशिष्ट बनवण्यात आले. ॲक्टिवा 2 व्हीलर तुम्ही पाहताय त्याच्यावरती ती ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाते. पाण्याची सुसज्ज व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण स्पर्धेचं नियोजन आपण जर पाहिलं तर कमिटीच्या माध्यमातून अप्रतिम करण्यात आलंय. पहिलं पर्व 2018 मध्ये कोपरी मैदानावरती साजरी केलं, परंतु त्यानंतर ही क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने सातत्यपूर्व एका उंचीवरती जाताना पाहायला मिळते. तुम्ही पाहताय KSK प्रीमियर लीग 2025चा हा क्रिकेटचा थरार आज अंतिम दिवस आहे. प्रेक्षकांना आम्ही आवाहन करतोय की तुमच्या आवडीचं मैदान म्हणजेच भूमिपुत्र मैदान, या मैदानावरती क्रिकेट स्पर्धा होते आणि तुम्ही सर्वांनी ही क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी भूमिपुत्र मैदानावरती या.
परंतु ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी tenniscricket.in खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटला प्रसिद्ध करणारी वाहिनी कोणती असेल तर ती tenniscricket.in आहे आणि या वाहिनीच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या ही लाईव्ह स्पर्धा पाहू शकता. tenniscricket.in ला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते तुम्ही सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला हिट करायला मात्र विसरू नका, कारण ही वाहिनी खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटला जगतामध्ये पोहोचवणारी ही पहिली वाहिनी आहे. थँक्यू सो मच. बॅक टू कॉमेंट्री. 12 बॉलचा खेळ विशेष बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 16 धाव्यांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा तुषार सकपाळ, खरं तर तुषार सकपाळ याला पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती बोलवलं गेलं चौथ्या षटकासाठी, कारण काय धावांना थांबवायचं आहे. परंतु समोर आता आकाश मोहिते, काय प्लॅनिंग असेल, आता काय प्लॅनिंग केलं असेल खरं तर या इनिंग्स ब्रेक मध्ये, हे नक्कीच तुम्हाला आता या सर्व मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. निश्चित धोरणात्मक वेळ होती आणि याच्यामध्ये दोन्ही संघांनी धोरण बांधला असेल की इथून पुढच्या 2 षटकांमध्ये आपला खेळ कशा प्रकारे राहील, कशा प्रकारे रूपरेषा राहील आपल्या 2 षटकांच्या खेळाची. एका बाजूला बॅटिंगमध्ये कशा प्रकारे चमक पाहायला मिळेल, एका बाजूला गोलंदाजीमध्ये धमक कशी पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा लाखवड गावचे तुषार गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. ज्या प्रकारे उमेश सर तुम्ही उल्लेख केलात की बॉल वळवण्याची क्षमता यांच्याकडे चांगली आहे, परंतु एका बाजूला आकाश मोहिते बॅटिंगसाठी होत आहेत तयार. जिल्हा आयकॉन म्हणून टीम इंदा 11 स्टार या टीम मध्ये खेळत आहेत. येणारे 12 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. 16 हा पहिला बॉल. आक्रमण केलं, एक्स्ट्रा कव्हरला निघालेला बॉल, क्षेत्ररक्षकाची झडप अपुरी, बॉलने ओलांडली सीमारेषा, सरळ 4 धावेंसाठी. जबरदस्त आपण इथे फटका केलाय, ड्राईव्ह केलाय आणि सुसाट गती तर फ्लायटिंग आणि बॉल जसा उडवला गेलाय. सुनील शिंदे लगत पॉइंटरवरती लगेच आले, परंतु त्यांच्या देखील आभागाच्या बाहेर आणि पहिल्याच बॉल वरती ज्या तुषार सकपाळने खरं तर या तुषार सकपाळचा जो गाजावाजा झाला होता आणि तो कुठेतरी आता कमतरता जाणवते मी कारण का पहिल्या बॉल वरती चौकार, कारण का समीकरण आहे 11 बॉल आणि 12 धावेंची आवश्यकता. या चौकाराने कदाचित ही मॅच खुली देखील केली आहे. निश्चित बॉल ज्या प्रकारे टाकला होता, बॉलचा टप्पा अगदी योग्य होता, परंतु फटका लेदर बॉल क्रिकेटला साजेसा होता आणि त्याच प्रकारचा फटका आकाश मोहिते यांनी खेळलाय. शफल झालेत, मागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न आणि हाई बॉल निघालाय. फाईन लेग सीमारेषा पलीकडे, सीमारेषा तलवारीच्या धारेने चिरतोय. लागोपाठचा दुसरा दमदार चौकार इंदा 11 स्टार या टीम साठी. आता मोकळा श्वास घेतला असेल, पाहू शकाल तुम्ही. हॅप ट्रॅकर होता बॉल, डाव्या यष्टीच्या जवळ होता बॉल आणि त्याच्यानंतर फक्त ब्लॅकला बॅटने दिशा दिली आहे आणि त्याच्यानंतर मिळाला हा फाईन लेग मध्ये चौकार. पाहू शकाल तुम्ही, एक बॉल अगदी पूर्णपणे बाहेर काढला, शरीराचा वेध आपण पाहिला आणि धावा आलेल्या आहेत 4 आणि मॅच खरं तर आता मी म्हणा उद्ध्वस्त केलाय, कारण का 10 बॉल जिंकण्यासाठी 8 धावेची आवश्यकता. परिस्थिती बदलली. आकाश मोहिते यांनी बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलच्या खाली, वेगाने होईल का झेल, परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा करताना बॉलच्या खाली पोहोचू शकले नाही. 2 धावा सहजरित्या आकाश मोहिते या ठिकाणी पूर्ण करतायत. आकाशला माहिती आहे आता ही मॅच आपल्यासाठी खुली झालेली आहे, आपल्यासाठी मॅच ओपन झाली आहे, त्याच्यामुळेच आता तो मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी जातोय. निश्चित मॅच अजूनही बनू शकते. टीम साईशा 11 साठी. आकाश मोहिते तुम्ही विकेट घ्या, तुम्ही ऋतिक कदमला माघारी पाठवा, मॅच वरती तुम्ही पकड मजबूत करू शकता. त्यासाठी तुम्हाला जाळं विणावं लागेल. धावा गेल्या तरी चालतील, परंतु विकेट जर मिळाला तर मॅच बनू शकते. आणि अखेरकार या बॉल वरती विजयाचा कळस रवणारा फटका आकाश मोहिते यांच्या बॅट मधून आला आणि अखेरकार टीम इंदा 11 स्टार या टीमने हा सामना जलद गतीने जिंकला आणि टीम साईशा 11 टीमच्या ओंजळीमध्ये आलेली मॅच पाहण्यासारखी निघून गेली आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार आहे ज्यांनी बॅटिंग करताना केलाय जबरदस्त खेळ. आपण त्यांना देऊया सामनावीराचा पुरस्कार. गोलंदाजी करताना एक गडी गारद केलाय जिल्हा आयकॉन पाटण तालुक्यातील चाळकेवाडी गावचे आकाश मोहिते, प्लेअर ऑफ द मॅच. जबरदस्त आपण बॅटिंग पाहिली. आकाश मोहिते खरं तर 8 बॉल केला, 8 बॉलच्या पाठीमागे 20 धावा जमा केल्या. खरं तर सलामीला आले होते, नॉन स्ट्राईकला, त्याच्यानंतर शेवटपर्यंत थांबणं खरं तरी मोठ्या खेळाडूची खासियत असते आणि हीच खासियत खरं तर आपण बॅटिंग करत असताना आकाश मोहिते याला पाहिलंय आणि ही मॅच जिंकले. इंदाई 11 स्टार टीम आणि साईशा 11 ही मॅच पराभूत होतीये, परंतु इथून पुढे देखील प्रीमियर लीग आहे, संधी तुम्हाला भेटत असतात, त्याचा तुम्हाला खरं तर आनंद घ्यावा लागतो. आणि पाहिलं तर जाऊया आपण